श्री शिवाय नमस्तुभ्यम. सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर पहा की आषाढी एकादशीचं महत्त्व खूप जास्त आहे. आपल्याला जर आपण आषाढी एकादशीचा उपवास केला तर 24 एकादशीचं फळ आपल्याला भेटत असतं. वर्षभरामधल्या किंवा आपण 1000 एकादशी जरी म्हणलं तरी त्याचं संपूर्ण फळ आपल्याला ह्या आषाढी एकादशीने भेटत असतं. सगळेजण घरामधले उपवास धरत असतात. काहींना जमत नाही ते धरत नाहीत, पण जास्त करून तर धरायचाच आहे, कारण खूप महत्त्वाचं आहे आपल्या सगळ्या एकादशीचं फळ भेटत असतं त्यासाठी. आणि बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की या दिवशी तुळशी पूजा करायची आहे, माहिती सांगा ताई. तर तुळशी पूजा करत असताना सकाळी लवकर उठायचं आहे, आपल्याला चांगली आंघोळ करायची आहे, त्याच्यानंतर चांगले कपडे घालायचे आहे, म्हणजे स्वच्छ, चांगले म्हणजे स्वच्छ स्वच्छ कपडे घालायचे आहे. आणि आपलं तुळशी वृंदावन असतं. तुळशी वृंदावनाच्या जवळ बऱ्याच जणांचं कसं असतं की तुळशी वृंदावनावर माती वगैरे काही गेलेली असते किंवा खाली सुद्धा थोडंसं असं खराब झालेलं असतं, कोणी म्हणजे कधी कधी झाडून घेत नाही, काही नाही. तर ते स्वच्छ करायचं आहे, मस्त सडा टाकायचा आहे. त्याच्यानंतर एक छोटीशी का होईना एक छान रांगोळी काढायची आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे या दिवशी की आपल्याला पूजा करताना तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आहे. नाहीतर बऱ्याच महिला काय करतात की आषाढी एकादशीच्याच दिवशी नेमकं किंवा प्रत्येक एकादशीला सुद्धा की पाणी अर्पण करतात, जल अर्पण करत असतात. पण त्या दिवशी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कोणतीही एकादशी असो आपल्याला पाणी अर्पण करायचं नाही आहे. त्याचं कसं आहे की तुळशीला सुद्धा पहा, श्री हरिविष्णूंची सगळ्यात प्रिय आणि अर्धांगिनी ही तुळस आहे. विष्णू पूजेमध्ये तुळस नसेल तर पूजा अर्धीच मानली जाते, इतकं महत्त्व आहे. आणि आपण आषाढी एकादशीला विठ्ठलाची आणि श्रीहरी विष्णूंची सेवा करत असतो. या दिवसापासून श्रीहरी विष्णू योग निद्रेमध्ये जात असतात. आणि इथून पुढची जी पूजा असते, म्हणजे आपण जे 4 महिने पूजा करतो त्याचं खूप महत्त्व आहे. पण तुळशीचं महत्त्व विठ्ठलाच्या आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजेमध्ये खूप महत्त्व आहे, त्यांना खूप प्रिय आहे. आपण पाहत असतो की दिंड्या चाललेल्या आहेत आणि दिंडीमध्ये बऱ्याच बायकांच्या डोक्यावरती तुळस असते. तर श्रीहरी विष्णूंची सगळ्यात जास्त प्रिय तुळस आहे आणि तिला उपवास असतो, निर्जला उपवास असतो. त्यासाठी तुम्ही तिला म्हणजे तुम्ही जर पाणी घातलं तर तिचा उपवास मोडतो असं मानलं जातं, असं धर्म म्हणजे मानतात सगळेजण आणि आहे तसं. तर तुम्ही त्या दिवशी नेमकं पाणी अर्पण करायचं नाही आहे. मग आता पाणी नाही करायचं, मग पूजा कशी करायची? तर तुम्ही छान सडा टाका, स्वच्छ जागा करा. तुळशी वृंदावन खालची जी बाजू असते सगळी सजू शकता, फुलं हार लावा त्याला. तुळशीला नैवेद्य दाखवा, अगरबत्ती धूप ही पण तुम्ही लावू शकता, ओवाळू शकता. आरती करायची आहे. त्याच्यानंतर नैवेद्य दाखवायचा आपण, खिचडीचा असो, साखर, खडी साखर किंवा गोड काही पदार्थ असेल, म्हणजे आपण उपवासाला चालतो, आपण जे खाणार आहे तेच नैवेद्य दाखवला तरी चालन. पण तो नैवेद्य दाखवायचा आहे, फक्त पाणी अर्पण करायचं नाही आहे. या दिवशी आपण विठ्ठलाची पण सेवा करत असतो आणि श्रीहरी विष्णूंची सेवा करतो, आणि त्यासाठी आपल्याला तुळशीचे पानं पाहिजे असतात. आणि या दिवशी तुळशीला उपवास असतो का बऱ्याच महिलांच्या लक्षामध्ये राहत नाही की आपण आदल्या दिवशी पानं तोडून ठेवायचे आहेत. जरी तुमच्या लक्षात नाही राहिलं तर तुम्ही त्या दिवशी चुकून पण तोडू नका, कारण ते चांगलं नाही आहे. तुळशीचा उपवास मोडतो आणि आपल्याला वाटतं की आपण कृती केल्यामुळं आपल्याला देव पावेल, असं काहीच नसतं. आपल्या हृदयामध्ये विठ्ठल आहेत, आपल्या हृदयामध्ये त्यांचा वास आहे, त्यामुळे मनातून श्रद्धा ठेवून प्रत्येक पूजा करायची असते. तर त्या दिवशी चुकून पण पान तोडायचं नाही आहे. आदल्या दिवशी पान तोडून ठेवायचे आहेत, कारण पूजा करताना आपल्याला तुळशी आपण अर्पण करणार आहेत एकादशीच्या दिवशी. त्यासाठी तुळशीची पूजा झाल्याच्या नंतर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की नियमाने 3 किंवा 7 किंवा 21 तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता. तर तुम्ही त्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत, शास्त्रामध्ये पण तसं सांगितलेलं आहे. पण तुम्हाला जेवढं जमेल तशा 3 किंवा 7 तुम्ही घाला, कारण 21 कोणाला शक्य आहे नाही तर तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतर तुळशीची पूजा करत असताना आपण मांसाहार करायचा नाही आहे. घरातील माणसं जर ऐकत नसतील तर म्हणजे त्यांना तसं करून द्यायचं नाही आहे. म्हणजे भांडणं करू नका तुम्ही, पण मांसाहार करून तुळशीची पूजा करू नका, श्रीहरी विष्णूंची विठ्ठलाची पूजा करू नका. म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी मी तुम्हाला सांगितलेलं आहे मांसाहार करायचा नाही. त्याच्यानंतर उपवास सोडायचा आहे. शनिवारी उपवास आहे आपला 25 जुलै 2026. या दिवशी आपली एकादश आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो आहे. तर बऱ्याच जणांचं असतं की रविवार आहे आणि मांसाहार करायचा, तर त्या दिवशी सकाळी उपवास सोडताना तरी तो मांसाहार करू नका. आणि आदल्या दिवशी पण करायचं नाही आणि एकादशीच्या दिवशी तर करायचंच नाही, कारण खूप मोठी एकादश आलेली आहे. आणि तुम्हाला जर जमलं शक्य असेल तर मी तुम्हाला पितृदोषासाठी पण एक उपाय सांगितलेला आहे. पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे. हे पण मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. पाहिला नसेल तर तुम्ही पाहू शकता.
त्याच्यानंतर पहा, या आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही महादेवाची पण पूजा करा, मंदिरामध्ये जा, देवांना बेलाची पानं घेऊन जा, नाही का. फक्त मनातून कोणत्या पण देवाची सेवा करत असताना मनातून प्रार्थना करा. आणि मनामध्ये प्रार्थना असेल, हृदयातून जर प्रार्थना असेल तर कोणत्याही देवाची आपल्याला कृपा होते. तर पहा, मी जेवढी माहिती मला होती ते मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षातच ठेवायची आहे की तुळशीला पाणी अर्पण करू नका. आणि त्याच्यानंतर एकादशीच्या दिवशी भात, कांदा, लसूण हे पदार्थ तामसे पदार्थ आहेत, हे खायचे नाही आहेत. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस आठवण करून देत आहे की हे 3 पदार्थ खायचे नाही आहेत. आणि तुळशीची पूजा अशी मी तुम्हाला सांगितली एकदम साध्या पद्धतीने आहे, आपण जशी करतो तशीच करायची आहे, फक्त पाणी घालायचं नाही आहे. या पद्धतीने तुम्ही सेवा करा. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काही प्रश्न असतील ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.